तर राजीनामा देणारे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबतच विरोधकांनी सुद्धा खडे बोल सुनावलेले आहेत। हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे, नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे। ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे। नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। देशमुख परिवाराने जो लढा लढला याचाच परिणाम आज जो राजीनामा घ्यायला लागतो, त्यामुळे सरकारने क्रेडिट त्याचं घेऊ नये आणि धनंजय मुंडे तर मुळीच घेऊ नये क्रेडिट की मी नैतिकता बघून त्या ठिकाणी राजीनामा देतो। कारण 3 महिने तुम्ही फक्त टाइमपास केला, अहंकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे। नैतिकता काय नाही, अजूनही राजीनामा दिले नसते, पण महाराष्ट्रातल्या जनतेचा दबाव जेवढा होता की मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा मागावा लागला। ते फोटो बघून तुम्ही त्याच दिवशी धनंजय मुंडेला कॉल करायला पाहिजे होतं की तू आत्ता तू रेजिग्नेशन दे आणि आमदार ही रखो। दुर्दैव हे आहे की धनंजय मुंडे म्हणतो की मला नैतिकतेच्या आधारावर त्याचं काही बोललंच नाही। त्यांनी डॉक्टरांनी मला सल्ला दिला आहे म्हणून मी राजीनामा देत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।